नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज फायनली आता हे घर सोडण्याची वेळ आलेली आहे. पॅकिंगची तयारी इथे चालू आहे. सध्या आता झाडांना बघत आहे, कारण की झाडं पण इथून छान मस्त असं पॅक करून न्यायचे आहे. तर पाणी कमी जास्त वगैरे सगळं टाकून घेतलं आणि त्यांची पण काळजी आता त्यांना एखाद्या बॉक्समध्ये वगैरे छान मस्त अशा प्रकारे पॅक करावं लागेल, तेच चालू आहे. आणि सगळं झालं होतं पॅकिंग वगैरे करणं. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे ते पॅकिंगचा व्हिडिओ. तर आता हा आहे शिफ्टिंगचा व्हिडिओ. तर शिफ्टिंगचं तयारी चालू आहे इथे. काही गोष्टी पॅक करणं झाल्या होत्या, काही नाही झाल्या, त्या वेळेवर करायच्या होत्या, त्या पण इथे चालू होत्या. आणि इथे हे सगळे लोक आले होते, टेम्पो वगैरे बोलवला होता शिफ्ट व्हायसाठी. तर कुठे शिफ्ट होणार आहे, काय होणार आहे, हे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर अशाच प्रकारे सगळं म्हणजे असे बॉक्स वगैरे घेतले होते मी. आणि मला जे हे क्लॉथ ऑर्गनायझर आहे ना, ते मला खूप कामी पडले. कपडे नेण्यासाठी वगैरे सगळं सामान वगैरे छान पॅक करून ठेवण्यासाठी. आणि मेन म्हणजे आता इथे कपाट आणि दिवाण, ज्या गोष्टी मेन काळजीपूर्वक आपल्याला न्यावं लागतं त्या ह्याच गोष्टी आहे. कारण की पायऱ्यावरून खाली वर उतरवणे वगैरे खूप जड जाते ही गोष्ट. तर हळूहळू पद्धतीने तिथं म्हणजे उतरवणं चालू आहे, कारण की काच नाही फुटले पाहिजे, कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे, अशाच प्रकारची इथे काळजी घेतली जात आहे. तो खूप हार्ड गेलं हे दोन गोष्टी उतरवायला, दिवाण आणि कपाट. दिवाण माझा तसा खोलून ठेवायचा नाही आहे, म्हणजे असं फिटिंगचा नाही आहे, डायरेक्ट बनवलेला आहे. तर त्याच्यामुळे तो पण उतरवायला, पायऱ्यावरून उतरवायला खूप त्रास गेला. पण जे आहे ना, आम्हाला शिफ्टिंग करायला जे लोक आले होते, जे भाऊ आले होते, त्यांनी खूप छान व्यवस्थित पद्धतीने ते म्हणजे सामान वगैरे व्यवस्थित हळूवार पद्धतीने, कुठेही क्रॅचेस न पडता, कुठे कोणतं नुकसान न होता, फुटफाट न होता, अशा पद्धतीने त्यांनी इथे हे केलं आहे, सामान चढवलेलं आहे आणि उतरवून पण सुद्धा दिलेलं आहे त्यांनीच. तर अशा पद्धतीने त्यांनी खूप जास्त इथे सामानांची काळजी वगैरे घेतली होती. आणि यांनी पण त्यांना खूप जास्त मदत केली ह्या गोष्टीमध्ये. कारण की सामान आहे ते जपून नेलंच पाहिजे, प्रत्येक गोष्टी छान झाल्याच पाहिजे, असं इथं चालू होतं. मला ह्या रूमवर राहून 5.5 वर्ष झाले होते. कसे दिवस गेले, कसे वर्ष गेले मला माहीत पडलं नाही. आणि खूप साऱ्या मैत्रिणी, छान घर मालक, अदूला छान छोट्या बहिणी, मैत्रिणी सगळं मिळालं होतं. त्याला छान स्कूल मिळाली होती. ते सगळं आता बाजूला सोडून, ते सगळं आता तिथेच ठेवून आम्हाला निघायचं होतं. मन तर खूप भरून येत होतं, कारण की खूप छान आयुष्यात एवढे मस्त लोक भेटले होते ना. ते लोक जसे ते त्यावेळेस भेटले ना, तसे डबल भेटणे अशक्यच आहे. खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. माझं मस्त सगळ्यांसोबत छान बॉन्डिंग झालं होतं, अद्वैत छान बॉन्डिंग झालं होतं. आणि ह्या रूमवर येऊन 5 वर्ष झाले. म्हणजे 5 वर्ष कसे गेले कळलंच नाही मुळात. कारण की जेव्हा माझा अद्वैत लहान होता, तेव्हा मला ह्या माझ्या घरमालकाकडून, ज्या ताई आहे आमच्याकडून, त्यांच्याकडून मला खूप जास्त सपोर्ट झाला प्रत्येक गोष्टी त्याला सांभाळण्यात वगैरे. कारण की अद्वैत 1 वर्षच होता, त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे त्याची बिमारी वगैरे काय जे आहे ते, कधी दवाखान्यात न्यायचं काम वगैरे पडलं तर त्या मला भरपूर पद्धतीने छान अशा पद्धतीने सपोर्ट करत होत्या. आणि मला कोणत्याच गोष्टीची कधी अडचण गेली नाही. राही आणि इशूनी पण त्याचा छान सांभाळ केला, छान मस्त त्याला त्याची एन्जॉयमेंट, त्याला खेळणं वगैरे सगळं त्या करत होत्या. आणि आता हे सगळं सोडून जायचं आहे तर खूप खराब वाटत आहे. घर असं रिकामं वाटत आहे. जेव्हा पॅकिंग करत होती ना, तेव्हाच वेगळं वाटत होतं, कारण की आपण जेवढ्या आवडीने हे जी रूम सजवली होती, जेवढ्या आपल्या आवडीने इथं आपण राहत होतो, ते आता आपल्याला सगळं सोडून जायचं आहे. म्हणजे एवढं खराब वाटत होतं की काही बोलायचं काम नाही. आपण जेव्हा आपल्या 5-5.5 वर्ष आपण इथं घालवल्यावर हे सगळं सोडून जात असेल ना, तर मन खूप भरून येते. आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहून त्या गोष्टीची आठवण येते. कारण की छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे, टी व्ही घेणं, दिवाण घेणं, फ्रीज घेणं, कपाट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे आवडीने घेत असतो. त्या कॉर्नरला आपण ते सजावट करतो प्रत्येक गोष्टींची. ते आता सगळं पॅक करून जायचं म्हटलं की खूप वेगळं वाटत होतं. ते जे काही फिलिंग आहे, जे काय ते सॅड मोमेंट आहे, ते तुम्ही तुमच्यासोबत खूप छान प्रकारे इथे शेअर नाही करू शकत. कारण की बोलायला पण मला इथं जड जाऊन राहिलं की आम्ही एवढे वर्ष तिथे घालवले. असं जर चान्स आला की परत तिथं जायचा चान्स आला तर नक्की तिथे परत जाऊ राहायला. पण काय होते, कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मागं सोडून जावं लागते. भविष्याचा पूर्णपणे विचार करावा पण लागतो, कारण की आपलं भविष्य प्रत्येक गोष्टीवर डिपेंड राहते. ते सगळं आपल्याला घडवायचं आहे. अद्वैत भविष्य छान घडवायचं आहे. छान आपण स्वतःचं भाड्याच्या
घरात आपण किती दिवस राहणार, स्वतःचंही घर झालं पाहिजे. अशाच पद्धतीने इथे म्हणजे हे सगळं मागं सोडून जायचं होतं. पॅकिंग करताना थोडं वेगळं वाटत होतं, सगळ्यांचं मन भरून आलं होतं, पण काय करणार, इलाज नव्हता. आणि अद्वैला म्हटलं की तू जेवढा वेळ इथे आहे तेवढा वेळ तू छान मस्त एन्जॉय कर, तुझे मोमेंट एन्जॉय कर. आणि लगेच मग चेंज वगैरे केलं आणि लगेच इथं तयारी पण लागली, कारण की ऑलमोस्ट सगळं सामान ठेवणं झालं होतं. काय टी व्ही वगैरे जे काही आहे ते तेवढंच पॅकिंगचं ठेवायचं होतं. आणि काही गोष्टी वेळेवर झाल्या, म्हणजे जसं की कपाटातलं सामान काढणे किंवा फॅन उतरवणे, गॅस पॅक करणे, कारण की सकाळी सगळं स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे झालं होतं. 11-11:30च्या दरम्यान टेम्पो वगैरे आला आणि ते जे भाऊ आहे ते सामान ठेवणार ते पण आले. त्यांनी पण खूप जास्त हेल्प केली, म्हणजे सगळं सामान भरण्यात, पोते शिवण्यात वगैरे, कारण की भांडे वगैरे आम्ही वेळेवर भरले होते. मी संध्याकाळी तसं भरून वगैरे ठेवले होते सगळं पॅकिंग करून वगैरे, पण ते पोते शिवणे वगैरे आहे हे त्यांनी आल्यावर केलं. आणि आता मग जायची वेळ आली, सगळं सामान भरून झालं. देवं ठेवले होते, देवाच्या ठिकाणी मस्त तिथं दिवा लावला अद्वैच्या हाताने आणि नमस्कार केला की आमचा प्रवास इथं आम्हाला ह्या रूमनी जे जे काही दिलं आहे ते छान वर्ष माझे खूप छान गेले. इथं देवाजवळ देवाच्या जागेवर इथं नमस्कार केला, दिवा लावला. आणि हे जे एवढं रिकामं घर अशी पाहायची बिलकुल सवय नव्हती. ते सगळं मागं सोडून आम्ही निघालो आणि देवाला प्रार्थना केली, जी आमची वर्ष आम्ही इथे घालवले ते खूप छान पद्धतीने गेले, त्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. आणि इथून पुढचे जे वर्ष आहे ते पण आमचे छान गेले पाहिजे, यासाठी देवाची खूप जास्त इथे प्रार्थना केली. आणि सगळी स्वच्छता वगैरे करून घेतली होती मी, म्हणजे झाडून पुसून वगैरे घेतलं घर, कारण की आपण चाललो आहे, आपलं जे सामान आहे ते व्यवस्थित आपण पॅक पण केलं. आणि अशीच रूम कशी ठेवून जायची म्हणून सगळं क्लीन करून गेली होती, झाडलं पुसलं, सगळं स्वच्छ केलं. आणि टेम्पो वगैरे हे सगळे जाणार होते आणि मी खाली जाऊन तयारी केली. आणि मी पण निघायच्या वेळेस होती, हे सगळे टेम्पोने जाणार होते आणि मी ट्रॅव्हल्सने जाणार होते. माझी ही ओपन म्हणजे गच्ची आहे ती बघून मला एवढं खराब वाटत होतं, कारण की अद्वैने इथे त्याचं लहानपण पूर्ण घालवलं होतं. प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढणे, त्या तुळशीजवळ दिवा लावणे, नमस्कार करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. 5.5 वर्ष कशी गेली आयुष्यातील ते बिलकुल इथं कळलं नाही. आणि इथून पुढचे पण आयुष्य छान जावं दुसरीकडे, हेच इथं देवाकडे प्रार्थना करते. आणि आपण जिथं चाललो आहे तिथचा प्रवास छान झाला पाहिजे असं वाटते. तर खाली गेली, ताईकडे चहा वगैरे घेतला, बसले, पाणी वगैरे पिले, फ्रेश झाले. आणि नंतर ताईने इथे आमच्यासाठी मस्त छान गिफ्ट दिलं, अद्वैला चॉकलेट्स वगैरे, मला साडी वगैरे दिली. अद्वै ह्या ताईच्या अंगावरचं खूप जास्त आहे आणि आम्हाला तो आई बाबा बोलतो आणि त्यांना मम्मी पप्पा बोलतो, म्हणजे एवढं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्यांना पण एवढं खरंच खूप दुःख झालं की आम्ही गेलो, कारण की ते आमच्यासोबत एवढे छान अटॅचमेंट झाले होते ना आम्हाला, त्यांच्याशिवाय आम्हाला करमणं शक्य नव्हतं. त्या ठिकाणी सॅड नव्हतं व्हायचं, पण काही केल्या म्हणजे ते आठवतच होतं प्रत्येक गोष्टी, खूप खराब वाटत होतं जाताना. पण काय करणार, मन मोठं करून अद्वैच्या भविष्यासाठी, आमच्या भविष्यासाठी आम्हाला जायचंच होतं. तर खूप म्हणजे जास्त आता सांगू शकत नाही, एवढं खराब वाटत होतं. आणि अद्वै त्यांच्या अंगावर असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टी, अद्वैच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत होत्या. आणि आता आमची जायची वेळ निघाली आणि आम्ही आमच्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. सामान उतरवणं इथं चालू होतं. आता हे घर खूप दिवसापासून बंद होतं, तर मला आता याची खूप डीपली क्लिनिंग करावी लागेल. आणि नंतर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते. बघा किती सारा कचरा झाला होता, खूप घर खराब होतं, पण यांनी येऊन काही आधी स्वच्छता वगैरे केली होती, नंतर जे काही आहे ते मला करायची होती. चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं शेअर करते. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज सपोर्ट करा. चला तर मग बाय बाय.